नमस्कार मित्रांनो, तीच एकदा पुन्हा विनंती, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि असे गमतीदार व्हिडिओ विविधतेचा आनंद घेत रहा। मित्रांनो, आज सकाळी सकाळी पहिला नमस्कार जो घडला तोच एका बलदंड वानर राजाचा। धपकन उडी मारत अचानक सामोरा आलेला हा वनराज चपळाईनं थेट एका दुमजली इमारतीच्या गच्चीवरून काही कळण्याच्या आतच टप्प्याटप्प्यानं उतरून रुबाबात खाली आला। शेपटी पण अशी लांब रुंद आणि दमदार आविर्भावात उंच करून हा वानरराज काही क्षण ठराविक ठिकाणी आपल्या खास शैलीत मांड ठोकून बैठक मारून बसला देखील। जाणकार व्यक्ती ज्याप्रमाणे भराभरा चौफेर दृष्टी टाकून पुन्हा पुढच्या भागात पाहणीसाठी रवाना होतात, तसंच तो थांबून पाहणी करून पुढच्या टप्प्याकडे रवाना होत होता। कितीतरी महिन्यांनी असा हा थेट भेटीचा आणि खरोखर ग्रेट भेटीचा प्रसंग आला। काही क्षणांचाच हा प्रसंग, पण मनमुराद आनंद देणारा ठरला। खरं तर वानर काय माकड काय ही मंडळी आपले पूर्वज, पण उत्क्रांतीच्या भरात माणूस खूपच बदलला। त्यानं आपलाच पूर्वज असलेले पशु पक्षी आणि सजीव सृष्टीला धोका निर्माण होईल असं चुकीचं वर्तन केलं। मात्र आज काही क्षण आलेल्या या पाहुण्यानं आपल्या सरळ निरागस निष्पाप वागण्यानं दिला तो केवळ आनंद आनंद आणि आनंदच। आपले पूर्वज आजही इतके चांगले आणि निरुपद्रवी वागत असताना माणूस मात्र पुरता बिघडला असल्याचं पाहून या पूर्वजांना देखील आपण मनुष्य जातीचे पूर्वज असल्याची नक्कीच खंत वाटत असली पाहिजे। काही क्षण वानरराजानं त्याच्या रुबाबदार अस्तित्वानं रविवारची माझी सकाळ चैतन्यमय करून टाकली। दररोजची नित्यकर्मातील ध्यानधारणा योगाभ्यास पूर्ण करून ईश्वरी आराधना करण्यास जात असताना हा सुंदर प्रसंग म्हणजे कणकण में है भगवान याची प्रचिती असल्याचं जाणवलं। खिशामध्ये असलेला मोबाईल आपसुकच माझ्याकडून बाहेर काढला गेला आणि हा देखणा वानरराज कायमस्वरूपी चित्रित करून ठेवता आला। जय हनुमान, बोल बजरंग बली की जय। नमस्कार मित्रांनो, तीच एकदा पुन्हा विनंती, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि असे गमतीदार व्हिडिओ विविधतेचा आनंद घेत रहा। मित्रांनो, आज सकाळी सकाळी पहिला नमस्कार जो घडला तोच एका बलदंड वानर राजाचा। धपकन उडी मारत अचानक सामोरा आलेला हा वनराज चपळाईनं थेट एका दुमजली इमारतीच्या गच्चीवरून काही कळण्याच्या आतच टप्प्याटप्प्यानं उतरून रुबाबात खाली आला। शेपटी पण अशी लांब रुंद आणि दमदार आविर्भावात उंच करून हा वानरराज काही क्षण ठराविक ठिकाणी आपल्या खास शैलीत मांड ठोकून बैठक मारून बसला देखील। जाणकार व्यक्ती ज्याप्रमाणे भराभरा चौफेर दृष्टी टाकून पुन्हा पुढच्या भागात पाहणीसाठी रवाना होतात, तसंच तो थांबून पाहणी करून पुढच्या टप्प्याकडे रवाना होत होता। कितीतरी महिन्यांनी असा हा थेट भेटीचा आणि खरोखर ग्रेट भेटीचा प्रसंग आला। काही क्षणांचाच हा प्रसंग, पण मनमुराद आनंद देणारा ठरला। खरं तर वानर काय माकड काय ही मंडळी आपले पूर्वज, पण उत्क्रांतीच्या भरात माणूस खूपच बदलला। त्यानं आपलाच पूर्वज असलेले पशु पक्षी आणि सजीव सृष्टीला धोका निर्माण होईल असं चुकीचं वर्तन केलं। मात्र आज काही क्षण आलेल्या या पाहुण्यानं आपल्या सरळ निरागस निष्पाप वागण्यानं दिला तो केवळ आनंद आनंद आणि आनंदच। आपले पूर्वज आजही इतके चांगले आणि निरुपद्रवी वागत असताना माणूस मात्र पुरता बिघडला असल्याचं पाहून या पूर्वजांना देखील आपण मनुष्य जातीचे पूर्वज असल्याची
नक्कीच खंत वाटत असली पाहिजे. काही क्षण वानरराजानं त्याच्या रुबाबदार अस्तित्वानं रविवारची माझी सकाळ चैतन्यमय करून टाकली. दररोजची नित्यकर्मातील ध्यानधारणा योगाभ्यास पूर्ण करून ईश्वरी आराधना करण्यास जात असताना हा सुंदर प्रसंग म्हणजे कणकण में है भगवान याची प्रचिती असल्याचं जाणवलं. खिशामध्ये असलेला मोबाईल आपसुकच माझ्याकडून बाहेर काढला गेला आणि हा देखणा वानरराज कायमस्वरूपी चित्रित करून ठेवता आला. जय हनुमान, बोल बजरंग बली की जय. नमस्कार मित्रांनो, तीच एकदा पुन्हा विनंती, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि असे गमतीदार व्हिडिओ विविधतेचा आनंद घेत राहा. मित्रांनो, आज सकाळी सकाळी पहिला नमस्कार जो घडला तोच एका बलदंड वानर राजाचा. धपकन उडी मारत अचानक सामोरा आलेला हा वनराज चपळाईनं थेट एका दुमजली इमारतीच्या गच्चीवरून काही कळण्याच्या आतच टप्प्याटप्प्यानं उतरून रुबाबात खाली आला. शेपटी पण अशी लांब रुंद आणि दमदार आविर्भावात उंच करून हा वानरराज काही क्षण ठराविक ठिकाणी आपल्या खास शैलीत मांड ठोकून बैठक मारून बसला देखील. जाणकार व्यक्ती ज्याप्रमाणे भराभरा चौफेर दृष्टी टाकून पुन्हा पुढच्या भागात पाहणीसाठी रवाना होतात तसंच तो थांबून पाहणी करून पुढच्या टप्प्याकडे रवाना होत होता. कितीतरी महिन्यांनी असा हा थेट भेटीचा आणि खरोखर ग्रेट भेटीचा प्रसंग आला. काही क्षणांचाच हा प्रसंग, पण मनमुराद आनंद देणारा ठरला. खरं तर वानर काय माकड काय ही मंडळी आपले पूर्वज, पण उत्क्रांतीच्या भरात माणूस खूपच बदलला. त्यानं आपलाच पूर्वज असलेले पशु पक्षी आणि सजीव सृष्टीला धोका निर्माण होईल असं चुकीचं वर्तन केलं. मात्र आज काही क्षण आलेल्या या पाहुण्यानं आपल्या सरळ निरागस निष्पाप वागण्यानं दिला तो केवळ आनंद आनंद आणि आनंदच. आपले पूर्वज आजही इतके चांगले आणि निरुपद्रवी वागत असताना माणूस मात्र पुरता बिघडला असल्याचं पाहून या पूर्वजांना देखील आपण मनुष्य जातीचे पूर्वज असल्याची नक्कीच खंत वाटत असली पाहिजे. काही क्षण वानरराजानं त्याच्या रुबाबदार अस्तित्वानं रविवारची माझी सकाळ चैतन्यमय करून टाकली. दररोजची नित्यकर्मातील ध्यानधारणा योगाभ्यास पूर्ण करून ईश्वरी आराधना करण्यास जात असताना हा सुंदर प्रसंग म्हणजे कणकण में है भगवान याची प्रचिती असल्याचं जाणवलं. खिशामध्ये असलेला मोबाईल आपसुकच माझ्याकडून बाहेर काढला गेला आणि हा देखणा वानरराज कायमस्वरूपी चित्रित करून ठेवता आला. जय हनुमान, बोल बजरंग बली की जय. नमस्कार मित्रांनो, तीच एकदा पुन्हा विनंती, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि असे गमतीदार व्हिडिओ विविधतेचा आनंद घेत राहा. मित्रांनो, आज सकाळी सकाळी पहिला नमस्कार जो घडला तोच एका बलदंड वानर राजाचा. धपकन उडी मारत अचानक सामोरा आलेला हा वनराज चपळाईनं थेट एका दुमजली इमारतीच्या गच्चीवरून काही कळण्याच्या आतच टप्प्याटप्प्यानं उतरून रुबाबात खाली आला. शेपटी पण अशी लांब रुंद आणि दमदार आविर्भावात उंच करून हा वानरराज काही क्षण ठराविक ठिकाणी आपल्या खास शैलीत मांड ठोकून बैठक मारून बसला देखील. जाणकार व्यक्ती ज्याप्रमाणे भराभरा चौफेर दृष्टी टाकून पुन्हा पुढच्या भागात पाहणीसाठी रवाना होतात तसंच तो थांबून पाहणी करून पुढच्या टप्प्याकडे रवाना होत होता. कितीतरी महिन्यांनी असा हा थेट भेटीचा आणि खरोखर ग्रेट भेटीचा प्रसंग आला. काही क्षणांचाच हा प्रसंग, पण मनमुराद आनंद देणारा ठरला. खरं तर वानर काय माकड काय. नमस्कार मित्रांनो,
तीच एकदा पुन्हा विनंती, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि असे गमतीदार व्हिडिओ, विविधतेचा आनंद घेत राहा. मित्रांनो, आज सकाळी सकाळी पहिला नमस्कार जो घडला तोच एका बलदंड वानर राजाचा. धपकन उडी मारत अचानक सामोरा आलेला हा वनराज चपळाईनं थेट एका दुमजली इमारतीच्या गच्चीवरून काही कळण्याच्या आतच टप्प्याटप्प्यानं उतरून रुबाबात खाली आला. शेपटी पण अशी लांब, रुंद आणि दमदार आविर्भावात उंच करून हा वानरराज काही क्षण ठराविक ठिकाणी आपल्या खास शैलीत मांड ठोकून बैठक मारून बसला देखील. जाणकार व्यक्ती ज्याप्रमाणे भराभरा चौफेर दृष्टी टाकून पुन्हा पुढच्या भागात पाहणीसाठी रवाना होतात, तसंच तो थांबून पाहणी करून पुढच्या टप्प्याकडे रवाना होत होता. कितीतरी महिन्यांनी असा हा थेट भेटीचा आणि खरोखर ग्रेट भेटीचा प्रसंग आला.